विकासाचा मुद्दा येतो तेव्हा राजकारण बाजूला सारून एक प्रगल्भ अमरावती शिवाजी शिक्षण संस्थेचा मोठा सन्मान, नितीन गडकरीसह विदर्भातील 2 महिला शेतकऱ्यांना प्रतिष्ठित पुरस्कार। नितीन गडकरींना पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार। श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुरस्कार सोहळा, पुढल्या वर्षीचा 25 लाख रुपयांचा पुरस्कार गडकरींना केला स्वतः जाहीर। अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। या पुरस्कारात 5 लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ समाविष्ट आहे। विदर्भातील अकोला येथील वंदना धोत्रे व भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य या 2 उत्कृष्ट शेतकरी महिलांना विशेष सन्मान देत त्यांना शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024 मध्ये 1,11,111 रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संस्थेचे आभार मानून त्यांना देण्यात आलेला 5 लाख रुपये पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेला परत करत आणखी 20 लाख रुपये देत 25 लाख असलेला पंजाबराव देशमुख पुरस्कार पुढल्या वर्षीचा जाहीर केला। सर्वप्रथम आपण सगळ्यांनी आणि विशेषतः शिवाजी शिक्षण संस्थेने स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार आपण मला दिला, याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मी हात जोडून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे। ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्राकरता आणि शेतकऱ्यांकरता समर्पित केलं, असं आपल्या विदर्भाला एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब देशमुख। त्यांच्या जीवनामध्ये भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी विशेषतः ज्या कार्याची सुरुवात केली त्याचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे। मधल्या काळामध्ये हर्षवर्धनजींनी त्यांच्या लोकसभेच्या काळात जी भाषणं होती ते सगळं गोळा करण्याची जबाबदारी घेतली होती। सुधीर भोंगळे हे काम करत होते, त्यावेळी वाढमधून त्या संबंधातली माहिती मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आणि त्या सगळ्यातून हे लक्षात आलं की त्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची एक उत्तम विजन त्या काळात त्यांनी बाळगली होती आणि त्याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला। कृषी क्षेत्रामध्ये जसं कार्य करण्याचा प्रयत्न केला